शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली. पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेत दुरुस्ती, पक्ष घटनेत बदल करण्याचा अधिकार शिंदेंकडे नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता? कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल. निवडणूक आयोगानं विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं. राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनंच दिलंय. सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट. शिंदेंचा पलटवार. अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता अनिल देसाई यांची कोर्टाबाहेर प्रतिक्रिया. तर कपिल सिब्बल यांची बाजू म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, न्यायमूर्ती निर्णय देतील. नरेश म्हस्के यांचं भाष्य. एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल, भाजपमध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये? शिंदेंच्या पक्षात खल सुरू. अमित शहा यांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील. संजय राऊत यांचा मोठा दावा. तर संजय राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते. राऊतांनी फोल दावे करू नये, बच्चू कडू यांचा निशाणा. शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या विविध सुनावण्यांवर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. धनुष्यबाण आणि शिवसेना आपलीच. भरत गोगावले यांना विश्वास. सर्व कायदेशीर बाबी आणि निकाल आमच्या बाजूनच लागेल असंही केलं वक्तव्य. आमचा देशाच्या संविधानावर विश्वास. यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय. उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोटो ट्विट करत संजय राऊत यांचा निशाणा. मातोश्रीवर उबाठाच्या विलिनीकरणावर चर्चा. काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी नैतिकतेचे धडे देऊ नये. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. जरांगेंच्या निशाण्यावर आता शिंदे. नेमकं काय घडलंय, काय जरांगेंचं म्हणणं आहे, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले. मनोज जरांगेंचा आरोप. मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यालयात कसे? जरांगेंचा शिंदेंना सवाल. मनोज जरांगे पाटील यांचा गैरसमज दूर होईल. जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आपण आरक्षण दिलं. आम्ही मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची कल्पना मनोज जरांगे यांना आहे, असंही वक्तव्य. मनोज जरांगे पाटील यांना मंत्री उदय सामंत यांचा फोन. दाखले कसे रद्द होत आहेत ते मला पाहू दे. मी सर्व माहिती घेतो आणि तुम्हाला फोन करतो. सामंत यांचं आश्वासन. तर शिंदे साहेबांनी शोधलेल्या नोंदी बोगस आहेत का? जरांगेंचा सवाल. बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिले. बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलांचं नुकसान करणार का? मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल. जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही. जात पडताळणी समितीत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो. सत्तेत असूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. पुरावे असूनही प्रमाणपत्र बोगस कशी? बावनकुळेंसाठी 15 ते 20 आमदार पाडणार का? सवाल करत मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा. राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका. जरांगे आक्रमक. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा. जरांगेंची मागणी. तर नार्को टेस्ट करा, हरकत नाही. जरांगेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. जात पडताळणी विभागात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागू शकता. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मनोज जरांगेंच्या लढ्याला आमचा आक्षेप नाही, पण दबावाखाली येऊन नियमबाह्य जात प्रमाणपत्र देऊ नका. कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. ओबीसींचं बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय अधिवेशन. जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या विरोधात उद्याच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार. बबनराव तायवाडे यांचं मनोज जरांगेंना थेट चॅलेंज. तर पुढील लढ्याबाबतही होणार विचारमंथन.